येत्या 27 किंवा 28 तारखेला राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन होते। माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमधलं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे आणि मागील 4-4.5 वर्षामध्ये बजेटचं अधिवेशन असेल, अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्याला म्हणतो आपण, ते हिवाळी अधिवेशन असेल किंवा पावसाळी अधिवेशन असेल, या अधिवेशनाच्या माध्यमातून तालुक्यातील विकास कामांकरता किंवा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांकरता जो काही निधी आणता येईल किंवा जे काही प्रकल्प आपल्याला तालुक्यात आणता येईल ते आणण्याकरता आग्रही राहून किंवा पाठपुरावा करून आपण तालुक्यामध्ये अनेक प्रकल्प आणण्यामध्ये यशस्वी झालो। परंतु उद्याचं अधिवेशन म्हणजे 27-28 जूनचं अधिवेशन हे माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीतलं शेवटचं अधिवेशन असणार आहे। म्हणून मावळ तालुक्यातील जनतेला मी आवाहन करतो की माझ्या ग्रामीण भागातील रस्ते असतील, पाण्याच्या योजना असतील, महत्त्वाकांक्षी प्रकल्प असतील किंवा गाव पाड्या वाड्यावरचे रस्त्यांच्या सुधारण्याकरता किंवा शहरातील तळेगाव, दाभाडे असेल, वडगाव आहे, देऊ, देवरोड आणि लोणावळा या शहरातील रस्ते, लाईट, पाणी या बाबतीत जर आपल्या काही तक्रारी असेल, आपल्याला काही मागणी करायची असेल तर आपण 20 जूनपर्यंत लेखी स्वरूपामध्ये माझ्याकडं जर निवेदन दिलं किंवा आपल्या मागण्या दिल्या तर त्यात जेवढा निधी आणता येईल किंवा जेवढी कामं मला मार्गी लावता येईल तेवढा लावण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असेल। आणि म्हणून आपल्या माध्यमातून मावळ तालुक्यातील जनतेला माझं आव्हान आहे की माझं शेवटचं अधिवेशन होत असताना आपल्याला अधिकची कामं जर करून घ्यायची असेल किंवा आपल्याला जी काही कामं प्रलंबित आहेत असं जिथं आढळून असेल तर त्या बाबतीत मला लेखी स्वरूपात निवेदन द्यावं। मग तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या विचाराचा आहे हा मतभेद न ठेवता आपल्याला जिथं जिथं माझी मदत लागेल, जिथं जिथं आपल्याला अडचणी सोडवण्याकरता निधीची उपलब्धता असणं किंवा निधी मिळाला पाहिजे ही अपेक्षा आहे, त्या ठिकाणी आपण त्याची मागणी करावी हे देखील मला आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला जनतेला सांगायचं आहे।